नमस्कार मंडळी. कदाचित खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ करतोय. आपण वाट पाहतच असाल, मला कल्पना आहे, पण तू प्रॅक्टिसच्या बिझी शेड्यूलमुळे मी करू शकलो नाही. सध्या थंडीचे दिवस खूप वाढत आहेत. छान आपण सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडतोय, मजा वाटते, नवीन नवीन छान वाटतं, पण नंतर सर्दी खोकले लोकांना होत आहेत. तर याकरता आजचा मी विषय घेऊन आलो आहे, वॉकिंग निमोनिया. हा एक विषय आहे आणि हे म्हणजे छातीचं इन्फेक्शन आहे. तर त्या संदर्भात आपण जरा थंडीच्या दिवसात जेव्हा आपण फिरायला बाहेर पडतो तर ते आपण जरा समजून घेऊयात. तर मंडळी, मी डॉक्टर बावडेकर्स होमिओपॅथी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. हा चॅनल आपल्याला आजारांची थोडी माहिती देणं, स्वतः आपण काय काळजी घ्यायला हे सांगणं आणि जुजबी होमिओपॅथीच्या औषधांची ओळख करून देणं यासाठी आहे. तर मंडळी, लहानपणापासून व्यायाम करायचा म्हणजे तो सकाळीच करायचा. थंडीच्या दिवसात अतिशय उत्तम. आपल्याला अंगातलं छान वॉर्मअप करून बाहेर पडतो आणि खूप छान वाटतं असं आपल्याला बिंबवलेलं असतं आणि ते योग्य पण आहे. पण प्रत्येक वयोगटासाठी मात्र ते आम्हाला डॉक्टरांना मान्य नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, लहान मुलं, 60 वर्षाच्या वरची मंडळी, काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे ज्या लोकांना BP, शुगर, अस्थमा काही आहे, तर यांना याच्यामधनं वगळलेलं असतं. कारण यांना पटकन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे आणि थंडीच्या दिवसामुळे हे जास्त इन्फेक्शन होतं. तर वॉकिंग निमोनिया हे एवढ्यासाठी म्हटलं आहे की सकाळी सकाळी जी मंडळी बाहेर पडतात आणि त्यांच्यामध्ये जे निमोनियाचं प्रमाण आम्हाला दिसतं, मग लहान मुलं, वयस्कर लोकं, तर त्यांच्यातला निमोनिया म्हणून याला एक सर्वसाधारण नाव आम्ही वॉकिंग निमोनिया असं बोली चालीमध्ये वैद्यकीय वापरतो. आता का होतो? हा जंतूंच्या संसर्गांमुळे होतो. तर प्रायमरी जंतू याच्यातला मायकोबॅक्टेरियम जो आहे, मायकोप्लाझ्मा निमोनी हा ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये आहे. तर याच्यामुळे हा होतो असं धरलं जातं. अशा अनेक बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, काही ॲलर्जीज आहेत, ती कारणीभूत आहेत. पण साधारण याच्यामुळे हे इन्फेक्शन लंगचं आपल्याला होतं. आता भारतात किती कॉमन आहे? तर साधारण म्हटलं जातं की 23% पॉप्युलेशनमध्ये एक पूर्ण वर्ल्ड जे आहे कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये 14 ते 30% हे साधारण भारतीय मंडळांमध्ये हे जास्त दिसलं जातं. सुरुवात घसा खवखवण्याने होते, त्याच्याकरता स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा बॅक्टेरिया कारणीभूत असतो आणि बरीच लक्षणं त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे ज्यांना हा निमोनिया होतो आहे त्यांच्यामध्ये मृत पावण्याची साधारण संख्या किती आहे? 8% मॉर्टॅलिटी रेट आहे असं स्टॅटिस्टिकली समजलं जातं. म्हणजे 100 मागं 8 लोकांना जीवावरती बेतू शकतो. पण काही घाबरण्याचं कारण नाही, कारण हा रेग्युलर निमोनियापेक्षा हा अटिपिकल निमोनिया आणि थोडासा लवकर बरा होणारा हा असतो. तर आता हा काही लोकांना झाला आहे हे सुद्धा कळत नाही. खूप वेळेला वॉकला बाहेर पडतात लोक, रात्रीच्या वेळेला सुद्धा 10 नंतर बाहेर पडतात थंडीमध्ये, शिंका लागतात, घसा खोकवतो आणि 2-3 आठवडे जरी तरी त्यांचा खोकलाही जात नाही. अधनंमधनं थंडी भरून येते, अंगामध्ये कणकण वाटते, खवखवल्यासारखं होतं, पण त्यांना हा निमोनिया झालेला असतो. तर हा 2-3 आठवडे हा अननोटिस्ड खूप लोकांमध्ये आम्हाला दिसतो. मग आता याची लक्षणं काय आहेत या निमोनियाची? तर बरेच वेळा काही लोकांना ताप वाटणं, पण तो थोडासा 99 ते 101 याच्यामध्ये वाटणं, डोकं दुखणं, कधीतरी 3-4 दिवसांनी एकदा उगीच अंगावरती शिरशिरी भरून थंडी भरून येणं, अंग दुखणं, जॉईंट्स दुखणं, किंवा कधी कधी घसा खवखवणं, आवाजात बदल होणं, कोरडा खोकला की जो जातच नाही, कप सॅरपच्या 2-3 बाटल्या झाल्या, फॅमिली डॉक्टर बदलून झाले तरी जात नाही. तर त्या मंडळींमध्ये आम्हाला मात्र हा बराचसा दिसतो आणि ही लक्षणं दिसतात. प्रत्येकालाच काही धाप लागेल असं काही नसतं. खूप वाढला तर मग धाप लागते, श्वास घेताना जड वाटायला लागतं, आवाज जो आहे तो बदलतो खोकल्याचा, भीतीदायक आवाज खोकल्याचा आपल्याला जाणवत नाही, समोरच्या म्हणतात अरे केवढा खोकला झाला, हा दांग्या खोकला आहे का, असं आपल्याला अजून भरवून देतात. अशा त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मग याचं निदान कसं होतं? काय डॉक्टर लोकांकडे याच्याकडे आहेत निदानासाठी गोष्टी, त्यामुळे रक्तामध्ये काही तपासणी केली तर आढळतं. आम्ही बरेच वेळेला एक्सरे करतो. आता माझ्यावरती तुम्हाला फिगर दिसेल, एक्सरेमध्ये हा निमोनिया कसा दिसतो हा तुम्हाला कळेल. जरा पॅचेसमध्ये आम्हाला लंग्समध्ये दिसतो. काही लोकांमध्ये शंका वाटली तर आम्ही स्कॅनिंग करतो, त्याला आम्ही HRCT असं म्हणतो. तर ते स्कॅन करून तुम्हाला या फिगरमध्ये दिसेल CT स्कॅनमध्ये हा निमोनिया आम्हाला कसा दिसतो. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता याचा जो आवाज आहे खोकण्याचा हा कसा असतो, तर हा खूप खोलवर असतो आणि हा खूप असा मोठा असतो. तर त्याच्यामुळे हा कोरडा आणि मोठा खोकला येणारा हा खोकला आणि थंडीनंतर किंवा ॲलर्जीजनंतर जो 3-3 आठवड्याच्या वर राहतो आहे तो हा खोकला असतो. तर याला स्वतः उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यावेत. निमोनिया म्हणजे हे लंग्सचं इन्फेक्शन असतं, त्याला निमोनियाच्या स्टेप्स असतात वेगळ्या वेगळ्या. सर्व्हरी इन्फेक्शन, कन्सॉलिडेशन म्हणतो आम्ही, ते विरघळणं म्हणतो आम्ही, ते रिकव्हरी फेज म्हणतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर आता याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत का? काही रुग्णांना असं वाटतं की हा जो कफ बाहेर पडतो हा मोकळण्याकरता काय करावं, असे खूप रुग्ण विचारतात की सर कफ पडत नाही, सर कफ पडत नाही, कोरडाच खोकला आहे. काही घरगुती सोपे उपाय तुम्ही साईड बाय साईड करू शकता. ते म्हणजे काय की सगळ्यात झोपताना आपलं उंचावर थोडंसं डोकं ठेवून झोपायचं, म्हणजे सारखा खोकला येत नाही. समजा काही तुळशीची पानं आणि थोडंसं आपल्याला मधुमेह नसला तर आपल्याला मध पाणी कोंबट पाण्यातनं सकाळ संध्याकाळ घ्यायला हरकत नाही. गुळण्या करू शकतो आपण, थोडंसं मीठ टाकून
किंवा थोडंसं हळद टाकून गुळण्या करू शकतो. भरपूर पाणी प्यावं म्हणजे थकवा कमी व्हायला मदत होते. कारण डिहायड्रेशन श्वास सारखा जोरात घेऊन होत असतं ते कमी होतं. आणि काही स्टीम इनहेलेशन आम्ही लोकांना सांगतो. काही त्याच्यात घालू नका. प्लेन वाफारा सकाळ संध्याकाळ तुम्ही घ्या. हा कफ पातळ व्हायला उपयोग होईल. काही मंडळी म्हणतात आहारामध्ये काही गोष्टी आहेत का की ज्याने आम्हाला मदत होईल. नक्की होऊ शकते. लेमन वॉटरचा उपयोग होऊ शकतो. व्हिटॅमिन सी भरपूर आहे. त्याच्यामुळे रिकव्हरी फेज येते. हा कफ पातळून बाहेर पडल्यानंतर बॉडी फास्ट रिकवर होते. काही थोडेसे आहारामध्ये आपल्या गार्लिक्स आणि ऑनियन्स म्हणजे लसूण आणि कांदा यांचा वापर जर का असला तुम्हाला चालत असला तर ते घ्यायला हरकत नाही. हा कफ पातळवायला आपल्याला खूप उपयोग होतो. आणि काही नॉन व्हेजिटेरियन ईटर्स आहेत की ज्यांना चालतं नॉनव्हेज त्याच्यात चिकन सूप्स साल्मन फिश याच्यामध्ये रिकव्हरीला उपयोग खूप चांगला होतो. आता हा निमोनिया आणि आपण ऐकणारा भीतीदायक निमोनिया याच्यात काही फरक आहे का तर नक्कीच आहे. हा वॉकिंग निमोनिया म्हणजे कसं आहे याच्यामध्ये तशी खूप कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. हा रिकवर खूप छान होतो. हा 2-3 आठवडे टेकलेला खोकला कोरडा खोकला आणि अगदी सगळी सौम्य लक्षणं असतात तो हा निमोनिया असतो. आपण जो पावसाळ्यात बघतो किंवा काही हॉस्पिटल्सच्या ॲडमिटेड पेशंट्सचा निमोनिया बघतो की पाणी झालं छातीतनं काढायला लागलं आहे किंवा आतनं नळी घालून सगळा कफ काढायला लागला आहे तो सिव्हिअर निमोनिया टिपिकल म्हणतात. तर त्याचे जंतू खूप वेगळे क्लेप्सिलापासून आमच्याकडे बरेच जंतूंमुळे तो होऊ शकतो. त्याच्यात खूप थंडी वाजते. 104-105पर्यंत ताप जातो. रुग्णाचं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं. रुग्णाच्या हातापायाला काळेनिळेपणा येऊ शकतो. असा तो निमोनिया आहे. तर वॉकिंग निमोनिया आणि हा कॉम्प्लिकेटेड निमोनिया ह्याच्यामधला आपल्याला मी थोडक्यात फरक सांगितला. आता तुमच्या बाजूने घेण्याची काळजी काय तर शक्यतो एक डोक्यातनं 30 वर्षाच्या वर जी मंडळी आहेत किंवा ज्यांना खूप मॉर्बिडिटीज आहेत त्यांनी सकाळी उठल्या ते फिरू नये. थोडं तरी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरणं बाहेर पडली की मग फिरायला बाहेर पडावं. 2-3 गोष्टींचे फायदे आहेत. प्रदूषणामुळे जे सगळे खालच्या लेवलला साचलेले सगळे जे ढग असतात आणि जंतू असतात हे सगळे थोडेसे लायटर वेट होऊन वरती निघून जातात. हवेमध्ये उष्णता निर्माण होते. थंडपणा कमी होतो आणि आपली बॉडी एक वॉर्मअप करून लवकर ॲडॉप्ट होते. हा एक भाग आहे. तसंच मी सांगेन संध्याकाळी खूप गारव्यामध्ये मोकळ्यावरती नाक तोंड उडं ठेवून टू व्हीलरवरती करत गाडी ऐकत फिरू नका. कारण यांनी हे निमोनियाज वॉकिंग निमोनियाज हे खूप होतात. असा भाग आहे. तसं प्रत्यक्ष वॉकिंग निमोनिया ही बोलाचालीचा शब्द आहे पण हा माइल्ड फॉर्म ऑफ अटिपिकल निमोनिया असं आम्ही म्हणतो. त्याच्याकरता की खूप हेवी औषधं घ्यायची मग त्याचे पुन्हा साईड इफेक्ट्समध्ये लँड होतं परत काय व्हायचं असे बरेच काही गैरसमज खूप आहेत. काही जुजबी होमिओपॅथी औषधं तुम्हाला मी जे नावं सांगतो की ज्यांचा वापर केला जातो जे गुणकारी आहेत आणि दुष्परिणाम त्याला अजिबात नसल्यासारखे आहेत आणि त्यांनी रिकव्हरीसुद्धा रुग्णाला फास्ट येते. जिथं 3-4 आठवडे लागायचे तिथं 8-10 दिवसात रुग्ण बरा होऊ शकतो. अँटीमोनियम टार्टरिकम हे आमच्याकडे एक औषध असतं की ज्याच्या छातीमधनं सुई आवाज येतो. खूप कफ साचला आहे पण बाहेर पडत नाही आणि पडला तर एकदम भरपूर पडतो नाही तर काहीच नाही. तर हे औषध चांगलं आहे. ते आपल्या एअर पॉकेट्सना मोकळं करायला उपयोग करतो. आता आपल्या श्वास घेतो तेव्हा श्वासनलिकेतनं श्वास जेव्हा खाली जातो तर तेव्हा आतमध्ये द्राक्षासारखे असे एक थोडेसे लेयर्स काही खाली फुफ्फुसाच्यामध्ये असतात. त्याला आम्ही ॲल्व्हिओलाय म्हणतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा निमोनिया होतो ना तेव्हा हा खूप कफ साचतो आणि फ्लुइड्स असतं. तुम्हाला या चित्रामध्ये मी शेजारच्या दाखवतो की हे कसं हे चित्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की लिक्विड साचलेलं कसं दिसतो. पहिला फोटो नॉर्मल आहे दुसऱ्या ह्याच्यात लिक्विड साचलेलं आहे. तर ते बाहेर काढण्याकरता अँटीमनी टार्ट हे औषध खूप उपयोग करू शकतं. फॉस्फरस हे औषध आहे की ज्या लोकांना सारखी थंडी वाजते खोकल्यातनं रक्त पडतं ज्या लोकांना सारखी जळजळ छातीत घशात जाणवत असते आणि ज्या लोकांना साधारणपणे थंड गोष्टींनी जरा बरं वाटतं त्यांना फॉस्फरस चांगलं आहे. ब्रायोनिया अल्बा एक औषध आहे की ज्या लोकांना जरी हालचाल लागली की खोकला होतो छातीत दुखतं अंगात दुखतं खोकल्यानंतर जोरात पाठीशी जाते डोक्याशी जाते या लोकांसाठी ब्रायोनिया अल्बा मदत करतं. आर्सेनिक अल्बा म्हणून एक औषध आहे की रुग्ण बेचैन राहतो खोकल्यामुळे सारखा झोपतो उठतो बसतो सारखं थोडं पाणी पिऊन बघतो तहान लागली म्हणून थंडी भरून येते त्याला खूप थकवा आलेला असतो अगदी काही करायचं तरी थकव्यामुळे करत नाही अशा लोकांना आर्सेनिक औषध जे ते चांगलं आहे. हिपारसल्फ म्हणून आमच्याकडे तर खूप पॉवरफुल औषध आहे की हे पससारखा जो कफ पडतो हे कंट्रोल करायला खूप उपयोग करतं. अशा औषधांची यादी खूप मोठी आहे. आपली जी लक्षण समूह आहेत त्याप्रमाणे होमिओपॅथिक तज्ज्ञ आपल्याला औषध देतील तर आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे घ्या. तर मंडळी मला असं वाटतं हा विषय तुम्हाला कळला असेल तर शक्यतो टेक होम मेसेज मी एवढंच सांगेन सकाळी थंडीत फार बाहेर पडू नका. उन्हाची किरणं आल्यावर बाहेर पडा. खोकला तुमचा जर का टिकला 10 दिवसाच्या वर तर डॉक्टरांना विचारा तपासण्या करून घ्या आणि याच्यातनं लवकरात लवकर बरे व्हा. धन्यवाद.